तर आज मी आलेलो आहे हिंगोली जिल्ह्यातील औंढा या ठिकाणी। तर इथे येण्याचं कारण आहे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक 8वं ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ। भक्त शिरोमणी श्री नामदेवजी महाराज पश्चिम प्रवेशद्वार। तर या पश्चिम द्वारातून आपण प्रवेश केला तर हे मंदिर राष्ट्रकूट काळातील राजवंशांच्या कालखंडात बांधले गेलेले आहे। मंदिराची जी वास्तू स्थापत्य आहे यावर हेमाडपंथी वास्तुशैलीचा प्रभाव आपल्याला दिसून येतो। व मंदिराचा जो शिखर आहे या शिखरावर सुवर्ण कळस आहे। विशेष करून श्रावण महिन्यात जास्त भाविक या मंदिरास दर्शनासाठी येतात। नागेश्वर ज्योतिर्लिंग को लेकर कुछ लोगों का मानना यह है कि यह गुजरात के द्वारका के पास स्थित है, तो वहीं कुछ लोग महाराष्ट्र में औंढा में स्थित औंढा नागनाथ को नागेश्वर ज्योतिर्लिंग मानते हैं। यह एकमात्र ऐसा ज्योतिर्लिंग है जो कि पश्चिम मुखी है और साथ ही इस मंदिर का जो नंदी है, जो अक्सर हम देखते हैं कि मंदिर के सामने की ओर होता है, लेकिन यहाँ पर वो नंदी मंदिर की पीछे की ओर। और ऐसा होने का यहाँ पर एक कारण बताया यह जाता है कि मंदिर पहले पूर्वमुखी था, तब श्री नामदेव महाराज भगवान के सामने भजन कीर्तन कर उनकी आराधना कर रहे थे। तभी यहाँ के मंदिर के पुजारियों ने उन्हें ऐसा करने से रोका, क्योंकि वो निचली जाति के थे। तभी वो मंदिर के पीछे की ओर जाकर भजन कीर्तन करने लगे, मंदिर की पश्चिम दिशा की ओर जाकर। तभी ये भगवान जी ने देखा और अपना मंदिर पूरब से पश्चिम की ओर मंदिर का रुख कर लिया। कुछ इस तरह की आख्यायिका यहाँ पर बताई जाती है। यह ज्योतिर्लिंग दारुका वन में स्थित है। इसके पीछे भी एक रंजक कहानी है। दारुक और दारुका नामक राक्षस पति पत्नी थे, जिन्होंने माँ पार्वती को घोर तपस्या से प्रसन्न किया। तभी माँ पार्वती ने उन्हें प्रसन्न होकर यह दारुका वन ऐसा एक चमत्कारिक वन भेंट स्वरूप दिया। इस वन की खासियत यह थी कि वो राक्षस जहाँ भी जाते थे यह वन उनके साथ साथ आता था। लेकिन आगे चलकर यह राक्षस पति पत्नी अपने वन में रहने वाले ऋषि मुनियों को बहुत पीड़ा पहुंचा रहे थे, उनकी तपस्या में बाधा डाल रहे थे। तभी भगवान शिव के एक भक्त ने भगवान शिव की तपस्या की और उन्हें इस होने वाली पीड़ा से मुक्त करने की विनती की। तभी भगवान शिव ने राक्षस पति पत्नियों का वध कर उनके भक्तों को होने वाले अन्याय अत्याचार से मुक्त किया और वह खुद भगवान और वह खुद शिवलिंग के रूप में यहाँ स्थित रहेंगे, ऐसा कहा। तो कुछ इस तरह है यह दारुका वनी ज्योतिर्लिंग की कहानी। मधलं काळं आहे का? मधलं काळं पाणी हे मधलं काळं पाणी। हां, तर खोल जेव्हा पाणी जाते या विहिरीतलं, तेव्हा या विहिरीचं वैशिष्ट्य असं आहे की हे मध्ये जो आपल्याला भाग दिसतो तो आणि हे बाहेरील पाणी, हे दोन्ही पाणी हे वेगवेगळ्या कलरचे दिसतात। बाहेरील पाणी स्वच्छ व मधील पाणी हे थोडं काळ्या कलरचं गडूळ प्रकारचं दिसतं। व ही विहीर इथे साससोनूची विहीर म्हणून प्रसिद्ध आहे। तर आपण मंदिरात हा पश्चिम द्वारातून केला होता, पण या इकडे उत्तर दिशेला हे मुख्य द्वार आहे, जिथून जास्त प्रमाणात भाविक येतात। आपण जातो आता बघूया शेवटी। हे आहे
उत्तर दिशेचे द्वार. बघा इथून भाविकांची रांग लागलेली आहे. खूप मोठ्या प्रमाणात रांग असल्यामुळे आम्ही इथं बाहेरूनच दर्शन घेऊन निघत आहोत. तर हा आपल्याला इथून टर्न घ्यायचा आहे गार्डनकडे जाण्यासाठी. 9 ते 5 वेळ आहे. प्रति जण 30 रुपये शुल्क आहे. तर काय अशा प्रकारे आहे हे गार्डन. इकडे पुढे जाता येतं मी गार्डनच्या मध्यभागी. गार्डनच्या उजव्या दिशेला हा आहे तलाव. तिकडे पण आपण जाऊया. मस्त सुंदर असं तळं या गार्डनच्या परिसरात आहे. तुमच्या वसमत शहरापासून एवढ्या जवळ एवढं सुंदर स्वच्छ व शांत गार्डन आहे ते मला माहीत नव्हतं. आज मी आलो आहे माझ्या घरच्यांसोबत, पण घरच्यांना काही मी शूटमध्ये घेत नाही. तर हा आहे सनसेट पॉईंट. या इकडे सूर्य आहे. इकडे तिकडे तर हा आहे सनसेट पॉईंट. इकडे पाहू शकतो आपण. एकदम नैनरम्य दृश्य आहे. खूप मस्त फिलिंग आहे. तर इथपर्यंत ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या सर्वांचे धन्यवाद. व आपल्याला ब्लॉग आवडला असेल तर अशाच नवनवीन ब्लॉगसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग. तर हा ब्लॉग मी या ठिकाणी संपवतो. धन्यवाद.